एक येशूची झालेला अधिकारी होता, शहरात राहायचा, आणि गावातला बाप एक दिवस आपल्या पोराला भेटायला ऑफिस मध्ये गेला. त्याची विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि पोराला विचारलं, आपल्या दोघातला नशिबवान कोण रे पोरा? पोरग सांगतं, बाबा मीच सगळ्यात नशिबवान आपल्या दोघात. बापाला वाईट वाटतं. बाप 4 पावलं पुढे जातो. परत काय होतं कुणास ठाऊक, त्याच्या मनात येतं, मागे फिरतो आणि परत पोराला विचारतो, पोरा परत सांग, आपल्या दोघातला सगळ्यात नशीबवान कोण, सगळ्यात शक्तिशाली कोण? त्यावेळी पोर सांगतं, बाबा तुम्हीच सगळ्यात नशीबवान. बापाला आश्चर्य वाटतं, अरे आता तरी म्हटला तू की जगातला सगळ्यात शक्तिमान, जगातला सगळ्यात नशीबवान मी, आणि आता तू म्हणतो बाबा तुम्ही सगळ्यात नशीबवान. होय बाबा, जोपर्यंत तुमचा हात माझ्या खांद्यावर होता ना, त्यावेळी जगातला सगळ्यात सामर्थ्यशाली माणूस मी होतो, पण माझ्या खांद्यावरनं तुमचा हात निघाला, जगातले नशीबवान सगळ्यात तुम्ही होता. जोपर्यंत बापाचा हात खांद्यावर आहे ना, जगातला सगळ्यात मोठा माणूस आपण आहे, लक्षात घ्या.